माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या, राज्यस्तरीय उपक्रम उत्साहात संपन्न. ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात माझ्या पोलीस स्टेशनला भेट द्या हा राज्यस्तरीय उपक्रम उत्साहात पार पडला. ठाणे पोलीस आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला विद्यार्थी आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यक्रम घेण्यात आला, ज्यात नागरिकांनी पोलिसांच्या विविध विभागांचे काम, तपास पद्धती, कायदेशीर मदत सेवा याबद्दल प्रत्यक्ष माहिती घेतली. महाराष्ट्र राज्य कायदेशीर विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश नागरिक पोलीस यांच्यातील दरी कमी करणे, विश्वास दृढ करणे आणि कामकाज पारदर्शक करणे हा आहे. उपक्रमादरम्यान नागरिकांना आपल्या हक्कांविषयी, उपलब्ध कायदेशीर मदत सेवांविषयी तसेच पोलिसांशी संवाद साधताना अनुस्वारावयाच्या प्रक्रियेबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांनीही परिसरातील सुरक्षाविषयक सूचना व समस्या मांडत मुक्त संवाद साधला. पोलीस दल हे समाजाच्या सुरक्षेचे भक्कम स्तंभ आहे. नागरिकांनी पोलीस ठाण्यांशी भीती न बाळगता संवाद वाढवावा असे आयोजकांनी सांगितले. नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम ठाण्यात यशस्वी ठरत पोलीस नागरिक संबंध अधिक मजबूत करण्याकडे एक महत्त्वाचा टप्पा ठरला. माननीय पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून तसेच महाराष्ट्र विधी प्राधिकरण, ठाणे विधी प्राधिकरण आणि ग्लोबल केअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज एक आगळावेगळा कार्यक्रम ठेवला असून आज रोजी सर्वसामान्य लोकांना व्हिजिट टू माय पोलीस स्टेशन असं हा कार्यक्रमाचं नाव असून या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे की सर्वसामान्य लोकांना पोलिसांचं कामकाज कसं चालते व पोलिसां विभागामार्फत काय सुविधा पुरवल्या जातात या सर्व गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आज रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी पोलीस स्टेशनचे सर्व विभाग खुले राहणार असून आमचे सर्व अधिकारी व कर्मचारी पोलिसांचं दैनंदिन कामकाज कसं चालते आणि कोणत्या सुविधा पोलीस विभागामार्फत दिल्या गेलेल्या आहे याची सर्व माहिती देणार आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. भटक्या श्वानांचे अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या टोळ्या सक्रिय. ठाणे शहरात बेकायदेशीरित्या भटक्या श्वानांचे अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. ठाण्यातील अनेक भटके श्वान गायब होत असून या प्रकरणाचा तपास करण्याच्या सूचना ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांनी केली आहे. या श्वानांना ठाण्यातून मुंबईतील देवनार भागात नेले जात असल्याचा संशयही व्यक्त केला. ठाणे महापालिकेत आरोग्य विभागाकडून विविध उपक्रमांचे पेटकेअर ठाणे सॉफ्टवेअरचे डिजिटल उद्घाटन खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी भटक्या श्वानांबाबतचा मुद्दा उपस्थित केला. ठाण्यातील काही प्राणीप्रेमींनी तक्रारी केल्या आहेत. त्यांच्या भागातील भटके श्वान गायब होत आहेत. हे खरे खोटे माहिती नाही, परंतु काही खासगी संस्था, खासगी प्राण्यांची रुग्णालय, निर्बीजीकरण करणारे ठाण्यात येऊन श्वान इतर भटके प्राण्यांना घेऊन जातात. त्यांना मुंबईतील देवनार भागात 5 ते 10 दिवस ठेवतात. देवनार येथे नेलेले श्वान कधीकधी परत आणले जात नाहीत. या प्राण्यांच्या अवयव प्रत्यारोपणाचे काम काही टोळ्या करत असून त्या उत्तर भारतातील असल्याचा संशय खासदार नरेश मस्के यांनी व्यक्त केला. काही तक्रारी माझ्याकडे आल्या असून या प्रकरणात ठाणे महापालिकेने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. या ठाणे शहरामध्ये काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत, देवनार वगैरे सारख्या ठिकाणची माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत. काही नागरिकांनी माझ्यावर तक्रारी केलेल्या आहेत की ते श्वान असतील, भटके कुत्रे असतील, ते लोक उचलले जातात, ॲम्ब्युलन्स आणून घेऊन दिले जातात. त्याच्यामध्ये महानगरपालिकेचा काही संबंध नसतो. काही कुत्रे जे भटके प्राणी आहेत ते जर त्या ठिकाणच्या लोकांनी जर 10 वेळा फोन केले तर 7-8 दिवसांनी आणले जातात किंवा आणले जात नाहीत. त्यामुळे एक संशयाचं वातावरण तयार केलेलं आहे. जी लोक काही बिहारी तरुणी यामध्ये आहेत आणि त्या ठिकाणी ऑर्गन ट्रान्सफर जो प्राण्यांमध्ये असतं असा एक संशय निर्माण होतोय. कित्येक कुत्रे गायब केले जात आहेत, परत आणले जात नाही आहेत. लोकांच्या तक्रारी येत्या. सीपींकडे सुद्धा ही तक्रार मी करणार आहे. ही जी काही टोळी कार्यरत झालेली दिसते यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाने लक्ष द्यावं ही आज मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत श्वान, मांजरी इत्यादी पाळीव प्राण्यांची पेटकेअर ठाणे या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नोंदणी करण्यात येत आहे.
त्यामुळे श्वानांचे लसीकरण, आरोग्य नोंदी आणि श्वान मालकांची माहिती डिजिटल स्वरूपात एकत्रित राखता येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश. घर खरेदीत फसवणूक झालेल्या नागरिकांनी घेतली आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव. भिवंडीजवळील खारबाव येथे सुरू असलेल्या इमारत बांधकामामध्ये घरे आणि गाळे विकत घेण्यासाठी सुमारे 3,000 नागरिकांनी संबंधित विकासकाकडे 80% अधिक रक्कम दिली. मात्र गेल्या 15 वर्षात विकासक घरे देण्यात असमर्थ ठरला असून तब्बल 100 कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. या कुटुंबांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. खोपट येथील भाजप कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. सन 2011 ते 2017 या काळात बिल्डर महावीर पटवा आणि कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत भिवंडीजवळील खारबाव आणि पायगाव येथे इमारत बांधकाम सुरू होते. कमी दरात घरे आणि दुकानाचे गाळे देण्याचे आमिष विकासकाने दाखवल्याने मध्यमवर्गीय आणि गरजू कुटुंबांनी 80% रक्कम जमा केली, मात्र त्यांना घरे मिळाली नाहीत. दरम्यान विकासकाने बनावट शासकीय कागदपत्रे चरून बांधकाम केल्याचे स्पष्ट झाल्याने 2015 साली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या बांधकामावर कारवाई करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार या प्रकल्पात सुमारे 3,000 नागरिकांनी 100 कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे या नागरिकांनी सांगितले. या विकासकावर गुन्हे दाखल करून त्याची मालमत्ता ताब्यात घेण्यात आली असली तरी फसवणूक झालेल्या कुटुंबांना त्यांचे पैसे परत मिळाले नसल्याने ते हवालदिल झाले आहेत. याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले, या प्रकरणात फसवणूक झालेल्या तक्रारदारांना अद्याप पब्लिक प्रोसिक्युटर देण्यात आलेला नाही. विकासकाची मालमत्ता विकून त्यातून नागरिकांचे पैसे लवकर मिळावेत यासाठी मी पाठपुरावा करणार आहे. जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी त्यांच्या पाठीशी ठाम उभा राहणार असल्याचे आमदार संजय केळकर म्हणाले. बऱ्याच समस्या घेऊन लोक आले होते. गॅस कनेक्शनपासून ते पाण्याची व्यवस्था BSUP धर्मवीर नगरमध्ये झाली पाहिजे त्याच्यापासून ते निरनिराळ्या इमारती दुरुस्ती, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे फसवणुकीच्या केसेस जास्त आहेत. आणि त्याच्यामध्ये एक ज्यांनी पैसे बाय चेक दिलेले होते तर त्याला 5 वर्ष झाली रखडलं होतं. जवळजवळ 6 लाख रुपयाची त्याने चेक दिले होते आणि ते परत मिळाले नव्हते त्याला. आपण संबंधित ज्यांना दिला होता चेक त्यांच्याशी संपर्क केला आणि 2 तासामध्ये त्यांनी 6 लाखाचा चेक जो आहे तो आमच्या समोरच त्याला दिला.
काही वेळेला कसं असतं की आपण योग्य पद्धतीने ते जर हँडल केलं तर त्यांना न्याय पण मिळतो. पण हे फसवाफसवीचे प्रकार जे आहेत ते वाढत चाललेले आहेत. लोकमान्य नगर आणि त्या सगळ्या भागामध्ये अनधिकृतपणे जे लॉजिंगचा व्यवसाय चालतो, रिकाम्या खोल्या ज्या आहेत तिथे लॉजिंग चालतं, तर त्याचंही त्या ठिकाणी आज त्यांनी निवेदन आणलं होतं. काही सोसायट्यांच्या बाबतीमध्ये देखील त्यांच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकाम केलेली निवेदनं आणली होती. मुख्य म्हणजे महात्मा फुले मार्केट जे आहे हे फार जुनं मार्केट आहे, 50 वर्ष जुनं आहे, परंतु त्यांना रोजच्या रोजच पावती फाडली जाते. काहींना फाडली जाते, काहींना नाही फाडली जात. त्याच्यामध्ये काही अधिकृत पावती देतात, काही नाही देत, अशा प्रकारच्या तक्रारी होत्या. आणि मला वाटते परस्परच त्यांच्याकडनं पैसे वसूल करायचं आहे. कारण ही जी काही 450-500 लोकं आहेत ही पहिल्यापासून आहेत, आता दुसरी तिसरी पिढी त्यांची चालू आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना 6 महिने किंवा वर्षभराचे एकदम त्यांनी भाडेपट्टी त्यांच्याकडनं घ्यावी अशा प्रकारचं पण आहे. त्याच्यासंबंधी देखील आपण मिटिंग घेणार आहोत. पण त्याच्यामुळे लोकोपयोगी दैनंदिन त्यांना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी घेऊन जास्तीत जास्त लोक वैयक्तिक आणि समूह या ठिकाणी आज आले. या कार्यक्रमात शिधावाटप कार्यालय, भूमी अभिलेख, महानगर गॅस जोडणी, महात्मा फुले मार्केटमधील गाळीधारकांच्या करपावत्या, प्रोव्हिडंट फंड, पाणी टंचाई यादीबाबत निवेदने प्राप्त झाली. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात माजी उपमहापौर अशोक भोईर, परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, माजी नगरसेवक भरत चव्हाण, महेश कदम, ॲडव्होकेट अल्केश कदम आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.